मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजनावर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा अखेर शेवटी ही तारीख जाहीर झालेली आहे. या संदर्भात सविस्तर बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृषी मंत्री यांनी घोषणा केलेलीच आहे की जे हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे. या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एकंदरीत प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा 19 हप्ता थेट जो आहे तो आधार संलग्न बँकेमध्ये पैसे पडणार आहेत. आधार संलग्न बँक म्हणजे आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच्यामध्ये पैसे पडणार आहेत. इतरच तर कोणत्याही बँकेत हे पैसे पडणार नाहीत. 19 हप्ता येण्यासाठी आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. आता आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे का नाही हे कुठे तपासायचं या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते 36,000 रुपये टाकण्यात आले आहेत. एकंदरीत 18 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. येणारा 19 हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर भारतातील अर्ध्याहून अधिक जी लोकसंख्या आहे ती अजूनही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे आणि देशातील लहान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना सुरू केली होती. ही एक केंद्रीय कृषी क्षेत्रातील योजना आहे जी भारत सरकारकडून 100% निधी मिळवते आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची जी आर्थिक मदत आहे ती सरकार आधाराशी जोडलेल्या जे बँक खात्याशी दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये पाठवत असते. आधार संलग्न बँकेमध्येच हे पैसे पडत असतात. सर्वांना माहिती आहे की आधारला बँक लिंक असणं गरजेचं आहे. इथं सुद्धा देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता की आधार कार्डशी जोडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दर 4 महिन्यांनी जे हे पैसे आहेत ते पैसे देण्यात येत असतात. तर निश्चित मित्रांनो, पीएम किसान योजनेचा आता अखेर जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे आणि भारतातील अर्ध्याहून शेतकरी बांधवांना जे हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे. कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत या संदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर एकंदरीत मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे, फक्त आपण ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करू शकता. दुसरं म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर तो पण दुरुस्त करून घ्या, जेणेकरून येणार हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे आणि 100% निधी ही योजनेअंतर्गत देण्यात येत असते. तर निश्चितच मित्रांनो, आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिव.